हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आचविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 93 नंबरच्या ओवीचा विचार 92, 91, 92, 93 नंबरच्या ओवीचा विचार केलेला होता आणि माऊलींनी दृष्टांत द्यायला सुरुवात केलेली आहेत आता। आणि काही दृष्टांताच्या आधारे किती कठीण आहे माया नदी तरुण जाणं याचा विचार दृष्टांताच्या आधारे माऊली सांगत आहेत। त्यामुळे इथून पुढचे दृष्टांतसुद्धा अभ्यासणं एक प्रकारचा वेगळ्या प्रकारचा अभ्यास, वेगळ्या प्रकारचं चिंतन आपल्याला देऊ शकतं। आणि एखाद्या दृष्टांतावर एखाद्या व्यक्तीचा विचार जो आहे सिद्धांतापर्यंत नेणारा तो वेगवेगळ्या पद्धतीनं तो आपलं स्पष्टीकरण सांगू शकतो, विचार करता येतो। त्यामुळे इथं वर्णन केलेले जे दृष्टांत आहे त्या दृष्टांतांना कमी लेखून किंवा सिद्धांतच फार महत्त्वाचा आहे हे जरी खरं असलं पण सिद्धांत फार महत्त्वाचा आहे यासाठीच तरी दृष्टांताचा अभ्यास करायचा आहे। माऊलींना फक्त सिद्धांत जर सांगायचे असते तर त्यांनी अमृतानुभवसारखं भाष्य ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवर लिहिलं असतं, म्हणजे अगदी कमी ओवीमध्ये सूत्रबद्ध पद्धतीनं लिहिलं असतं। जर त्यांनी दृष्टांत दिलेत तर याचा अर्थ आहे तर दृष्टांताच्या द्वारे हा सिद्धांत आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजतो आणि त्यासाठी दृष्टांताचा अभ्यास त्यासाठी करायचा आहे। अभ्यास म्हणण्यापेक्षा दृष्टांताचं एक आपण त्याचे पायऱ्या म्हणून त्याचा वापर करायचा आहे आणि सिद्धांतापर्यंत पोचायचं आहे। पण एकदा दृष्टांतामध्ये आपण विचार करायला लागलो तर दृष्टांताद्वारेच पुढचा सिद्धांत सांगण्यापूर्वी कळायला सुरुवात होते, असा अनुभव आहे। आणि त्यामुळं आपण जरा दृष्टांताचाही विचार करावा, म्हणजे सिद्धांत शेवटी आता सांगणारच आहेत। आणि या 2-3 ओव्या ज्या आहेत, 4 ओव्या आहेत, त्या 4 ओवीमध्ये जे दृष्टांत दिलेत आता आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलेली 93 नंबरची ओवी आहे त्यामध्ये 3 दृष्टांत सांगितलेले आहेत आणि किती समर्पक दृष्टांत आहेत हे आपण कालच्या चिंतनामध्ये बघितलं। जरी अपत्ये शिळा व्याधी आकळे साधूशी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी वृद्धी आली शांती, असं जे वर्णन केलेलं आहे की एखादा अपत्य करणारा आहे, काय वाटेल ते खातो, म्हणजे एखादा वैद्यानं सांगितलेलं आहे त्याच्या विरोधात खातो, औषधं पण खातो आणि ते पण खातो। तर दोन्ही खाल्ल्यामुळं होतंय काय तर औषधाचा परिणाम जाणवत नाही। जर हे औषधं खातसुद्धा असताना किंवा अपथ्य करत असताना जर रोग बरा झाला तर जशी अवघड दुर्लभ गोष्ट आहे तसं माया नदी तरुण जाणं दुर्लभ आहे। किंवा एखाद्या सरळ माणसाला एखाद्या कटकारस्थानी माणसाचं हृदय आणि मन समजलं, त्याच्या मनामध्ये असलेले जे कारस्थान आणि कट तर त्याच्या सज्जन माणसाला लक्षात आले तरच माया नदी तरुण जाता येते। एखादा लोभी मनुष्य आहे आणि फुकटात सगळा जर एखादा खजिना मिळाला असेल तर तो त्याचा त्याग करेल का? मुळात लोभी माणूस प्रयत्नपूर्वक हा धनसंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आत्ता जर फुकटात मिळालं, अनायासे मिळालं तर तो का टाळेल? म्हणजे जर टाळलं समजा त्यानं, एखाद्या लोभी माणसानं खजिना आहे किंवा संपत्ती आहे त्याचा जर त्याग केला तरच माया नदी तळून जाता येईल, असं माऊलीला म्हणायचं आहे। म्हणजे माऊलींनी वरचे दृष्टांत देऊन वाढवत नेलेलं आहे बघा, किती पुढे कठीण केलेलं आहे। कठीण म्हणजे काय, वरच्या लेवलचे दृष्टांत द्यायला लागलेले आहे। आता पुढचा दृष्टांत बघा, जरी चोरा सभा गाठे अथवा मीना गळघोटे ना तरी भेडा उलटे दिवशी जरी व्यवसी जरी
जरी चोरा सभा दाटे अथवा मीना गळ घोटे, ना तरी भेडा उलटे विवशी जरी. जर चोराला काय केलं की चोराला एखाद्या न्यायदान करणाऱ्या सभेस शिक्षा देऊन जर दडपता आलं किंवा एखाद्या छोट्याशा माशाला मोठा गळ गिळता आला किंवा एखादा भित्रा मनुष्य आहे आणि तो जर भूताला परतवून लावलं, पिशाच्याला परतवून लावत असेल तरच मायानदी तरुण जाता येईल. म्हणजे आता आणि परत अधिक कठीण सांगितलेलं आहे बघा. वर्णन करताना माऊली म्हणतात मायेचे जाळं जे आहे ते किती कठीण आहे हे सांगण्यासाठी चोराच्या सभेस जर गर्दी जमेल. दुसरा एक अर्थ बघा. आता आपण काय एक अर्थ घेतला, परमपूज्य खंदारकर महाराजांनी सांगितलेला अर्थ आहे, जर चोराला न्यायदान करणाऱ्या सभेस शिक्षा देऊन दडपता आले, म्हणजे कुठल्याच चोराला कितीही शिक्षा दिली तर त्याची चोरी करायची सवय जाणार नाही. जसं ते अवघड आहे चोरी करायची सवय घालवणं, तसं माया नदी तरुण जाणं अवघड आहे. आणखीन एक, चोराच्या सभेत जर गर्दी जमली, आता चोराची सभा आहे तिथं गर्दीत ती सभा घेतील काय? त्यांची योजना गर्दीत बसून करतील काय? ती उद्या जाऊ आणि आपण एखादं घर लुटायचं आहे असं सगळ्यांना सभा त्या गर्दीला लोकांना बोलवतील काय? आमच्या सभेला हजर राहा म्हणून नाही बोलवणार. हे कठीण आहे, कारण चोरांना गुपितपणाने ते करायचं असतं. त्यामुळे त्यांच्या दोघा तिघांचीच ती सभा असेल, सगळी गर्दी जमणार नाही. म्हणून चोरा सभा दाटे म्हणलेला आहे. दाटे म्हणजे गर्दी होईल. आणखीन एक अर्थ काय, तर चोरांना न्यायाधीशाने एकदा सांगून सुद्धा तो ऐकेल की मी काय करणार नाही, चोरी करणार नाही. हे जसं कठीण आहे तशा पद्धतीनं माया नदी तरुण जाणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणखीन एक दृष्टांत बघा. अथवा किंवा मीना गळ घोटे, एखाद्या मासा जर गळच गिळायला लागला तर मग काय झालं की काम. मग काय किती गळ लावले आणि काय केलं तर मासेमारी करणाऱ्यांना ते मासे कसे पकडता येतील, म्हणजे कठीण आहे. पण कुठलाच मासा तसा गळ गिळू शकत नाही. तो गळ त्याच्या घशामध्येच अडकतो आणि म्हणूनच तो प्राणाला मुकतो. हा मुख्य मुद्दा आहे. जर माशानं त्या गळ गिळला तर माया नदी तरुण जाता येईल, ह्या संसारावर विजय प्राप्त करता येईल, नातलगामध्ये राहून सुद्धा सुखाचा अनुभव येईल. किती अवघड गोष्ट आहेत बघा. म्हणजे मी सगळ्यांची मन समाधान करू शकेन. किती अवघड गोष्ट आहे, अवघड, भयंकर अवघड. दुसऱ्याचं समाधान करणं, आपल्या नातलगामध्ये नातलगांच्या द्वारे सर्व सुखाची प्राप्ती होणं, माझ्या मनात आहेत अशा सगळ्या घटना घडत राहणं, हे जसं कठीण आहे तसं एखाद्या छोट्या माशाला, लहान मासा असेल, एखादा शार्क मासा असेल तर छोटा गळ गिळेल कदाचित, परंतु एखाद्या लहान माशाला अथवा मीना गळ घोटे एखाद्या लहान माशानं जर गळ गिळला किंवा पुढे बघा तिसरा दृष्टांत. एकाच याच्यामध्ये 3 दृष्टांत बघा. ना तरी भेडा उलटे, भेडा म्हणजे भूत पिशाच्य, उलटे विवशी जरी. भेडा म्हणजे भित्रा आणि विवशी म्हणजे पिशाच्य. विवशी शब्दाचा अर्थ आहे पिशाच्य आणि भेडा म्हणजे भित्रा. समजा एखाद्या भित्र्या मनुष्यानं पिशाच्याला परतून लावलं, ये पिशाच्या मी तुला हाकलून लावतो, असा एखादा भित्रा माणूस करू शकेल का? किती कठीण गोष्ट आहे. भित्र्याला साधी गोष्ट जमत नाही. एखाद्या सावलीला ते घाबरत असतात आणि असे सावलीला घाबरणारे भूताला परतून लावतील काय? नाही लावणार. तसं कोणत्याही अतिभित्र्या माणसाला जसं पिशाच्याला परतून लावता येणार नाही, तसं माया नदीचं ओसरणं होणार नाही. माया नदीला ढकलून घालवता येणार नाही, तेही एका सामान्य जीवाला. इथे सामान्याचाच विचार केला. लहान मासा म्हणजे मी अल्पजीव आहे, अल्पज्ञानी अल्पशक्तिमान असणारा जीव आहे. किंवा चोरांच्या सभेमध्ये गर्दी जर झाली तर किती कठीण गोष्ट आहे. शक्य आहे काय मग? म्हणून इथं वर्णन केलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर अशा घटना, जर दुर्लभ घटना घडत असतील तरच मायाची आपण बंदोबस्त करू शकू, तरच आपल्याला संसारामध्ये सुखाचा अनुभव येईल. माया शब्दाचा अर्थ आहे पण संसार.
आणि रोग शब्द वापरले ना, संसार माया हाच रोग आहे. मागच्या याच्यामध्ये आपण घेतलंय बघा, पथ्य पाळायला लागतात, कारण संसार माया हेच रोगाचाच प्रकार आहे. त्यामुळे माया शब्द नाही वापरला, नुसता संसार प्रपंच शब्द जरी वापरला तरी ते मायेचंच रूप आहे. त्यामुळे जे जे कठीण गोष्ट आहे ती कठीण गोष्ट शक्य होत नाही, अवघड असते, हे सांगण्यासाठी माऊलींनी गळाचा, भूताचा आणि दुसरी गोष्ट चोरांचा दृष्टांत दिलेला आहे. चोर कधीच चोरी करायचं सोडणार नाही, तसं सर्वसामान्य माणसं विषयांचा त्याग करणार नाहीत. दुसरी गोष्ट वर्णन केलेली आहे ती मासा छोटा मासा गळ गिळू शकणार नाही, तसं विषयाला लाचावलेले जे लोक असतात ते असंच सगळं करून टाकतील आणि विषय सगळे सोडून देतील आणि आता बस झालं म्हणतील, असं कधी होणार नाही. आणि जर एखादा भित्रा माणूस जर त्या भूताना पाठी लागला आणि पळवून लावले, असं घडेल का? नाही. म्हणून मायेशी लढून माया जिंकता येईल का, असं माऊलींना म्हणायचं आहे. एखादा मासा म्हणाला ह्या गळाला संपवूनच टाकतो मी, गळ गिळून टाकतो मी, असे म्हणणारे सुद्धा लोक आहेत. मी असा आहे, लात मारून तिथं पाणी काढेन, मी सगळ्यांच्यावर विजय मिळवेन. आसुरी संपत्तीमधले काही जे दुर्गुण सांगितलेत 16व्या अध्यायामध्ये, त्याचं वर्णन आपण बघू पुढे. पण आसुरी संपत्तीचाच हा प्रभाव आहे की मी मायेला संपवून टाकेन. तसं माया अनादी आहे आणि त्याच्यावर जितके जितके म्हणून उपाय करावेत तितके तितके काय होतात, विफल होतात. त्यामुळे चोराला जसा राज्यसभेमध्ये सत्ताधारी भिऊ जर लागले, आणखीन एक वर्णन बघा, जे सत्तेवर असणारे ते चोराला जर घाबरायला लागले तर घाबरतील का? कायदाच जर चोरांना घाबरायला लागला तर असं कधी होईल का? नाही होणार, कारण कायदा बळकट आहे. तसा माया नदी सुद्धा मोठी आहे, अनादी आहे आणि त्याच्यावर जितकं उपाय करावं तितकं. कायदा कधी चोराला घाबरणार नाही, तसं विषयासक्तापासून माया पडून जाईल का? माया तिथून जाईल का? जो एखादा विषयासक्त आहे, ज्याला सतत काहीतरी विषयाची अभिलाषा असते, तो विषय का बरं त्याग करेल? कारण त्याला ते विषय गोड वाटत असतात, त्यामुळे तो त्याग करणार नाही. तसा इथं वर्णन केलंय की कायदा कधी चोराला घाबरणार नाही. किंवा मासा जो आहे, जो गळ गिळणं किती अवघड आहे, फार अवघड आहे. कारण जीव विचार, मासा हा शब्द जीवासाठी वापरलेला आहे आणि गळ हा शब्द मायेसाठी वापरलेला आहे माऊलीने. जीवाची शक्ती किती अल्प आहे आणि माया कशी आहे, प्रचंड आहे. गळासारखी प्रचंड आहे आणि माशासारखा लहान हा जीव आहे. त्यामुळं एवढ्या छोट्याशा घशामध्ये एवढी मोठी माया गिळू शकणार नाही, ते अडकूनच राहील. त्यामुळे तो मायेवर स्वार होऊ शकत नाही. तसं कारण त्यात आणि विषय गोष्ट सांगितलेला आहे बघा. माशाचं जे उदाहरण दिलंय त्याचा अर्थ रस विषय जिंकता येणार नाही, असा एक त्यातला अर्थ आहे. रस विषय जो आहे, जसा माशाला गळ गिळता येणार नाही, म्हणजे मासा गळाला अडकूनच बसेल. कुणाच्या नादानं? तर आमिषाच्या नादानं. त्या गळाला मासेमारी करणारे, गळ असा टोकदार आणि वाकडा असतो, सरळ पण नसतो. त्या गळाला एखादा गांडूळ किंवा एखादा पक्षी, एखादा छोटासा प्राणी लावलेला असतो. त्याच्या ओढीनं तो मासा त्या गळाला चिकटलेला जो जे आमिष आहे ते आमिष खाण्यासाठी येत असतो. विषयांचं तसंच आहे. हे विषय जेव्हा सगळे खायला जातो आपण, त्यावेळी या विषयासक्तीमध्ये त्याचं मरणच आहे जीवाचं, हे सांगायचं आहे या ठिकाणी. जसं गळाच्या द्वारे माशाचं मरण हमखास आहे, कारण एवढं त्याला गिळणं शक्य नाही, तसं विषयासक्तीचा प्रभाव इतका आहे की सगळेच विषय मी प्राशन करतो, सगळेच विषय मला आवडतात आणि एखादा विषय गिळून सुद्धा, विषयाची सेवन भरपूर करून सुद्धा तो काय करू शकतो, सुखी राहू शकतो. हे किती कठीण आहे सांगा बघू. म्हणून इथं माशाचं उदाहरण दिलेलं आहे. मासा कोणत्याही परिस्थितीमध्ये तो गळ गिळू शकणार नाही, अवघड गोष्ट आहे. आणि ती अवघड गोष्ट सांगण्यासाठी, मायेची ताकद सांगण्यासाठी माऊलींनी इथं वर्णन केलंय. तर एक विषय सांगितलेला आहे की माशाचा संदर्भ जो आहे तो रसविषयाशी आहे आणि रसविषयाशी संबंध असल्यामुळं रसविषय
सर्वात शेवटी जात असेल जीवनमुक्तांचा विषय कोणता, तर रस विषय जातो. कारण रस विषयामध्ये फार गोड आहे. त्यामध्ये 2 गोष्टी आहेत ना, जिभेशी संबंधित आहे. त्यामुळं जीभ आणि रसना असे 2 शब्द जिभेला वापरलेले आहेत. एकदा त्याला रसना म्हणतात जेव्हा ती टेस्टसाठी वापरली जाते, आणि एकदा तिला जीभ म्हणतात जेव्हा ती बोलण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे जिभेवरली जी रस आहे तो रस सतत ओला असतो, आणि त्यामुळं माझी विषयासक्ती सुद्धा कधीच कोरडी पडत नाही, सतत ओली असते. म्हणून जिभेचा दृष्टांत रसनेसाठी आणि रस विषयासाठी आहे. म्हणून रस विषय जिंकताच येत नाही, सगळं जिंकता येतं, पण रस विषय आहे ना, जरा तरी गोडी चाकूयाच आपण म्हणतो. जरा तरी किती आजारी असू दे, अपत्य करायला होते असते, पथ्य पाळायला सांगितलंय, पण जरासं बिघडायला काय बिघडलं, जरासं खायला काय बिघडलं, असे सगळी जर माणसं म्हणत असतात, त्याचं कारण रस विषय आहे. त्यामुळे 5 विषयातला गंभीर आणि न जाणारा लवकर विषय कोणता असेल तर रस, आणि माशाच्या बाबतीत रसविषयाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून इथं तिन्ही दृष्टांत जे आहेत, चोराच्या सभेमध्ये काय होईल, गर्दी होईल, किंवा सत्तेत असणारे कायदा करणारे चोराला घाबरतील, असं शक्य नाही. नंबर 2, की ज्यामुळं छोटा एखादा मासा आहे तो गळाला चिकटलेला आहे, आणि तो गळ तसा वाकडा असलेला टोकदार गळ तो गिळून टाकेल, घसा फाटेल की त्याचा, म्हणून तो गिळणारच नाही असं सांगायचं. तसं मायेला मी पकडतो आणि मायेचा मी ताब्यात ठेवतो, असा जर कोण म्हणा लागला ना, त्याचा अर्थ काय, अहंकार. मी असं करेन, मी तसं करेन, मी ह्याच्यावरती विजय प्राप्त करेन, असं म्हणणारे नेस्तनाबूत झाले. जगज्जेता सिकंदर अगदी भारतामधल्या शेवटच्या लढाया खेळत होता, आणि भारताच्या ह्या पुण्यभूमीमध्ये त्याचा शेवट झालाय बरं काय. सगळं जग जिंकायची अभिलाषा करणारा हा सिकंदर राजा, याला मात्र जग जिंकता आलं नाही. कारण जग जिंकणं म्हणजे मायेला जिंकणं आहे. मन हे मायेचं स्वरूप आहे. म्हणून जनरली बोलताना म्हणतात, ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं. म्हणजे ज्यानं माया जिंकली त्यानं भगवंताची प्राप्ती करून घेतली. त्यामुळे मायेला जिंकायच्या नादाला जाऊच नाही. माया जिंकताच येत नाही हे सांगायचं आहे. माया जिंकता येत नाही, पण त्याच्यावर दुसरे उपाय आहेत ते मात्र करता येतात. माया न जिंकता त्याच्या नादालाच का लागायचं नाही, जे गळत नाही त्याच्या. मला माया जिंकण्यासाठी मी साधना करत नाही, हा मुद्दा लक्षात कायम ठेवायचा बरं काय. मायेला जिंकण्यासाठी माणसांची मनं जिंकायचं शक्य आहे काय सांगा भाऊ. मी माणसांची मनं जिंकणार आहे, माणसांना माझ्यासारखं वश करणार आहे, इंद्रियाला मी काबूत ठेवणार आहे, जिभेची सगळी टेस्ट घालवणार आहे, नाकातला सुगंध घालवणार आहे. अहो शक्य आहे काय, जाणारच नाहीत. मग जाणार नाहीत तर काय करायचं. माझा शब्द विषय जात नाही. शब्द विषय शब्दाचा गोष्टीचा अर्थ आहे शब्द हा विषय, जो कानाला गोड वाटतं, बोलायला गोड वाटतं, यामध्ये शब्दाचा संदर्भ आहे. पण हे घालवता येते का आपल्याला, नाही घालवता येत. मग त्याच्यावरती उपाय करता येतो. जे शब्द मी प्रापंचिक माया वाढवण्यासाठीच वापरतो, त्याच शब्दाचा वापर नाम घेण्यासाठी करावा. नाम हे सुद्धा शब्दच आहे, आणि तो शब्द विषय आहे. पण नामाच्या द्वारे आलेले शब्द विषय प्राशन केला तर तो शब्द विषय जिंकल्यासारखा प्रकार आहे. विचार जर केला तर मी शब्द विषय जिंकायला गेलो नाही, म्हणजे माया विषय जिंकायचा नाही, पण त्याला ट्विस्ट करायचं आणि आपल्या पद्धतीनं त्याला रिमोल्ड करून आपल्या पद्धतीनं वापरलं की माया जिंकायचा संदर्भच येत नाही. तर मला ज्या पद्धतीनं ते करायचं आहे, तर मुख्य उद्देश माझा आहे सुखाची आनंदाची प्राप्ती करून घेणं या देहामध्ये, हा मुख्य मुद्दा आहे. माया जिंकणं हा आमचा विषय नाही. किती शत्रूचा निपात करायचा. अत्यंत अगोदर आपण घेतलं ना, राजानं सांगितलं माझ्या राजपुत्राच्या पायामध्ये काटा टोचलाय तर सगळ्या राज्यावर सतरंजी हातरा. अहो कठीण गोष्ट आहे, मग काय करावं. कठीण गोष्ट आहे तर करावं काय, तर आपण आपल्या पायामध्ये चपला घालाव्यात, हा सगळ्यात चांगला मुद्दा. काटे पाहून चालावे, दुसरा मुद्दा. इकडे काटे आहेत, मग काट्याकडे जायचं कशाला, म्हणजे काट्यांना टाळणं, हा मुद्दा आहे त्यामधला. काटे असू देत, माझ्या पायात चपला पाहिजे. हे सगळं जर बघितलं तर माया जिंकणं ही गोष्ट विचारातच घेऊ नये.
त्यापेक्षा भगवंत कसा आपलासा करता येईल, माझी भक्ती कशी वाढवता येईल, मला त्याचं दर्शन होऊन समाधान आणि तृप्तीचा विषय कसा प्राप्त होईल हे पाहिलं पाहिजे. त्यामुळे मायेला जिंकायचं नाही तर देवाला जिंकायचा, संतांना जिंकायचं म्हणजे काय करायचं, त्यांना आपलंसं करायचं, त्यांच्यामध्ये आपण त्यांच्याशी जुळवून घ्यायचं. मायेला जुळवून घ्यायला जायचं नाही, हाच मुद्दा त्यातला आहे. घरातली माणसं माझ्या दुरुस्त होतील आणि दुरुस्त होईपर्यंत मी शिकवत राहणार त्यांना, मग मर जा तिकडं. किती वर्ष शिकवलं तर घरातली दुरुस्त होणार नाही. मग काय करायचं, माझा मीच दुरुस्त करून घ्यायचं स्वतःला. आणि माझं मी स्वतःला दुरुस्त करून घेणं म्हणजे आपोआप ती त्यांना दुरुस्त करायची काही गरजच नाही. मला कशाला दुरुस्त करायला लागतात त्यांना, मला स्वतःला दुरुस्त करायचं आहे. म्हणून प्रत्येक वेळी भगवद्गीतेचं तेच उद्धेरात्मनम नात्मानम काय वर्णन केलेलं आहे की स्वतःचा उद्धार स्वतःच करून घ्यावा, दुसऱ्यांचा उद्धार करायच्या नादालाच लागू नये. ते आहे ते ईश्वराची सगळी सिस्टम आहे, ती सिस्टम बघून घेईल. आपण काय घ्यायला करत बसायचं, त्याला त्या दुसऱ्याला दुरुस्त करायचं की नाही, ती कोणतरी देव भगवंताची एक व्यवस्था आहे, ती व्यवस्था बघून घेते, आपण त्याच्या नादाला लागायचं नाही. हा मुद्दा इथं ठळकपणाने लक्षात घेण्यासारखा आहे. त्यामुळे चोरांच्या सभेला कधी गर्दी होईल काय, होणार नाही. किंवा एखादा साधा मासा गळ घेईल काय, किंवा एखादा भित्रा मनुष्य आहे की त्याला कॉन्फिडन्स नाही, असा माणूस काय जग जिंकायला जाईल काय, म्हणजे भूताना परतवून लावेल काय. विवशी शब्द वापरलेला आहे ना, तरी भेडा उलटे विवशी, जरी उलटे म्हणजे परतवून लावणं, विवशी म्हणजे भूत, एखादं पिशाचाला जर परतवून लावलं तरच माया नदी तरून जाता येईल असं माऊली म्हणतात. अजून याच्यावरती चिंतन खूप करता येईल, करूया आपण सगळीजण घरी. आपण आपली चिंतना त्यावेळी ज्यावेळी आपण ओवी वापरतो बघतो त्यावेळी बघावी. 95 नंबरची ओवी आणखीन पुढचा दृष्टांत बघा. अतानी गंभीर पाडस वाघूर करांडी, का मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. आता जरा बऱ्यापैकी सांगितलंय बघा. या तिसऱ्या ओवीमध्ये वर्णन करताना म्हणतात, तरच मायेच्या पैल तीरावरती म्हणजे काठावर पलीकडच्या जाता येईल. काय, पाडस म्हणजे हरणाचं पिल्लू, हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात. त्या हरणाच्या बाळानं जर जाळं जे झाकलेलं असतं ना, हरण पकडण्यासाठी जे हरणाचे शिकार करणारे जे लोक असतात ते जाळं टाकतात, ते जाळं जर लहान पिल्लाला कुरतडता आलं, लहान घेतलंय हा शब्द, याचं कारण आहे जीव अंश आहे. कसं वर्णन आहे, मामे अंश जीव लोके जीवभूत सनातना. अंश शब्द वापरलेला आहे जीवाला, कायम लक्षात घ्यायचं. जीव परिपूर्ण नाही म्हणूनच अंश वापरला. म्हणूनच इथं छोटी छोटी उदाहरण देतात. लहान मासा किंवा भित्रा मनुष्य, ही जी उदाहरणं आहेत ना, ही लहान लहान दिलेली आहेत, ही लक्षात ठेवण्यासारखी आहेत. तर हिथं आता म्हणतात लहान हरिण म्हणजे हरणाचं पाडस. कशाबद्दल लहान शब्द वापरला, तर जीवच अंशरूपान आहे, जीवच लहान आहे, जीव अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे. त्यामुळं त्याची ताकद फार कमी आहे या मायेच्या किंवा संसाराच्या ताकदीपेक्षा. आणि संसार तरी प्रचंड आहे, प्रचंड संसार असल्यामुळं त्यासाठी वर्णन केलंय. करांडी बाळ, जर वाघूर म्हणजे जाळ, करांडी म्हणजे कुरतडणी. जर एखादं हरणाचं पाडस छोटं बाळ जर ते जाळं कुरतडून टाकेल, मुंगी जी आहे आणखीन लहान आहे बघा, मेरू सारखा प्रचंड पर्वत ओलांडून पलीकडे जाईल. अहो, एखाद्या माणसाला सुद्धा ओलांडता येत नाही मेरू पर्वत, तर मुंगी काय ओलांडून जाणार आहे. म्हणून हा संसार पार करून जाईल असा जर कोण म्हणत असेल ना, तर तो मुंगीसारखं बोलतो. एखादी मुंगीनं म्हणावं की मी पलीकडे जाणार आहे. आता एक पलीकडे जाणं जसं शक्य नसतं, तसाच विचार इथं माऊली सांगतात. मुंगीचं आणि पाडसाचं उदाहरण दिलेलं आहे. इथं म्हणतात मायेचं जाळं इतकं घट्ट असतं की ते घालवणं फार कठीण आहे. जणू काय असा जगामध्ये खूप असा दाट अंधार भरलेला आहे आणि एखाद्यानं हातामध्ये मेणबत्ती घ्यावी आणि जगातला अंधार घालवण्याचं स्वप्न पाहावं,
तसं ही माया नदी मी तरून जाईल आणि मी पलीकडे असणाऱ्या भगवंताला भेटेन असं म्हणण्यासारखं आहे. मायेच्या पलीकडे जसा भगवंत आहे तसा मायेच्या अलीकडे सुद्धा भगवंत आहे. ही फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मी का तरुण जावं, का पुढे जावं सांगा बघू. माया तरुण हा मुद्दा आहे की नाही. सगळ्या मायेला बाजूला करणार, एवढं मोठं पाणी शोषून टाकणार, सगळा समुद्र आटवणार आणि मग म्हणे मी चालणार आहे. अहो शक्य आहे काय ते. मग त्याच्यापेक्षा काय करा, आईला थडीलाच त्याला म्हणा, विनंती करा भगवंताला की तुझी माया आहे. कारण तो श्लोक आपण बघा आलोय की दैवी अशा गुणमयी मम माया दुरुत्या मामे बये प्रपद्धते. किती आश्वासन मोठा दिलंय. माया मेतांतरंती ते, माझ्या सहकार्याशिवाय ती माया तरुण जाता येणार नाही. म्हणजे हरणाला जर पाडसाला जर ते कुरतडता आलं तर मग सोपं झालं असतं ना सगळ्यांना. मग कुणाला शास्त्र, गुरु, संत, भगवंत यांची काय गरज आहे. तसं हरणाला सुद्धा त्याचे बाप मोठा बलाढ्य आहे एखादा काळवीत, तो कदाचित कुरतडून टाकेल ना, पण त्याला हाक मारायला पाहिजे. मग त्या पाडसानं जर ठरवलं काय नाही माझं मी आता सगळं ते जाळं सगळं कुरतडून टाकणार आहे, तर शक्य नाही. जसं जगातला सगळा अंधार एक मेणबत्तीवाला आहे म्हणतो, तो मेणबत्तीचं पेटवून मी अंधार घालवणार आहे. ही अनेक जन्माचे संस्कार आहेत आणि अनेक जन्माचे संस्कार मी चढ दिशी एका कुठल्या तरी थोड्याशा साधनेनं घालवेन. एक 5 मिनिटं नाम घेतलं, 10 मिनिटं नाम घेतलं म्हणजे मेणबत्ती लावून जगातला अंधार घालवण्यासारखा प्रकार आहे. एवढ्यानं होत नाही ते. थोडा मी काहीतरी वाचलं, मी आज रामरक्षा वाचली, विष्णू सहस्त्रनाम वाचलं, आता माझी माया गेली बघा आज, असं कधी होईल का. नाही होणार. कारण वासनेचे जन्मोजन्मीचे संस्कार आहेत आणि ही वासनेचे संस्कार जर घालवायचे असतील तर संत सज चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जावे म्हणतात. माया जळून जायला संतांचा सहवास असावा लागतो, भगवंताची कृपा असावी लागते, शास्त्र समजून घ्यावं लागतं तरच. म्हणून काय करतं इथं सांगितलेलं आहे, अनेक जन्माचे संस्कार घालवणं या जाळ्यासारखं आहे. त्यामुळे हरिण शब्द जो आहे आता दाखवलाय तो शब्द विषयासाठी आहे बरं का. मगाशी आपण जो गळ शब्द घेतला होता मासा, तो रस विषयासाठी आहे. आणि आता हरिण शब्द आहे ना, तो शब्द विषयासाठी आहे. हरिण, कारण हरिण हे ते बाळ कशामुळे जातं तर संगीत लागलेलं असतं आणि ते संगीत आणि जाळं पसरलेलं असतं. हिरवगार कोवळं गवत त्या जाळ्यावरती टाकलेलं असतं. त्यामुळे ते जाळं त्या लहान पाडसाला कळून येत नाही आणि लहान असतं, अनुभव नसतो, जगाचे टक्के टोनपे त्याला ठाऊक नसतात, म्हणून ते सापडतं. एखादा नावाजलेला आणि अनुभवी माणूस जसे एखाद्या गोष्टीला फेस करू शकतो तसं एखादं लहान बाळ फेस करू शकत नाही. म्हणून हरणाचा दृष्टांत दिलाय आणि शब्द विषयाला ते बोलतं. म्हणून कुरतडण्याची ताकद त्याच्यामध्ये राहत नाही. कुरतडण्याचं त्याच्या मनातच सुद्धा येत नाही बाहेर पडावं का. त्याला जे गाण्यामध्ये गुंतवून ठेवलेलं असतं आणि हरिण पकडणारे जे असतात ना ते संगीतच लावतात आणि त्या हरणाला बोलवून घेत असतात आणि त्यामध्ये ते गुंतून राहत असतं. आणि याचाच विचार सांगितलेला आहे की त्याला हिरवं गवत आमिष म्हणून दिलेलं असतं. आम्हालाही तशीच गवत दिलेलं आहे हिरवगार. नोकरी असते, मुलं बाळं असतात, घरातला प्रपंच असतो, ही सगळ्या गोष्टी आम्हाला त्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्यामध्येच माणूस हा जीव रमून जातो. हे लहान हरणाचं पाडस आहे ते शब्द विषयाला आणि त्या कोवळ्या हिरव्यागार गवताच्या आकर्षणामध्ये स्वतःला गुंतवून घेतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकतं. जर त्या लहान पाडसानं जर ते जाळं कुरतडून टाकलं तरच माया नदी ओलांडून जाता येईल. तर ती गोष्ट कठीण आहे. दुसरा दृष्टांत त्याच्यापेक्षा वरचा, मेरू पर्वत प्रचंड मोठा पर्वत आहे. हा सामान्य नाही बरं का. आणि सामान्य नाही पण जीव मात्र सामान्य. त्याला मुंगीचं नाव दिलेलं आहे. मुंगी हे जीवाचं प्रतीक आहे आणि मेरू हे मायेचं प्रतीक आहे. त्यामुळं मुंगी जी आहे लहान जीव ती तिला कसा पर्वत ओलांडता येईल सांगा बघू. फार कठीण गोष्ट आहे. म्हणून माऊली म्हणतात तरी मायेची पैलथडी देखती जीव. जर हे वरचं सगळ्या गोष्टी घडल्या तरच जीव म्हणजे वरच्या 3 ओवीमध्ये दिलेले दृष्टांत जे आहेत त्या दृष्टांताचा परिपूर्णता झाली तरच मायेला जिंकता येईल. मग प्रत्येक जीवानं आपण छोटेसं जीव आहोत
आणि मात्र आपण भगवंताचा अंश आहोत हे लक्षात घ्यावं. मायेला जिंकण्यापेक्षा ईश्वर प्राप्तीचा विचार करावा, मोक्ष प्राप्तीचा विचार करावा, जे योग्य आहे ते पकडण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे 3 ओवीतून एक 7-8 दृष्टांत दिलेले आहेत माऊलीने बघा. पहिल्यामध्ये 3, दुसऱ्या ओळीमध्ये 3 आणि तिसऱ्या ओळीमध्ये 2 दृष्टांत दिले. एकूण 8 दृष्टांताच्या द्वारे मायेचं काठिण्य, माया नदी ओलांडणं किती अवघड आहे याचं वर्णन माऊलीने यामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये पहिला दृष्टांत बघा की कालच्या आपण चिंतनामध्ये 93 नंबरच्या घेतलेला होता की अपत्य करणारा आहे जो कधीच पथ्य करत नाही, स्वैरवर्तन करणार आहे. अपत्य शब्दाचा अर्थ आहे काय? मनाला वाटेल तसं वागतो आणि असा मनाला वाटेल तसा वागणार आहे त्याला जसा रोग बरा होत नाही तर तसे त्याला शांती कधीच मिळणार नाही. अस्वस्थता सतत राहणार, तृप्तीची अनुभूतीच येणार नाही, कारण खाव सगळं करत असतो. पथ्य सगळी मोडून टाकतो, धर्माचे नीतीचे सगळे बंध तोडून टाकतो आणि धर्माला आणि नीतीला पायदळी तुडवतो आणि पुढे चालतो. याला शांती कशी प्राप्त होईल? धर्म नीती ही शांती देणारे एक प्रकारची व्यवस्था आहे ईश्वराची. जो धर्मानं जो नीतीनं ज्याची वाटचाल चालू असते त्याच्यासाठी शांती असते, त्याच्यासाठीच नंतर धर्मनीतीच्याद्वारेच आपण मोक्षाकडे जाणार असतो. पण धर्मनीती बाजूला ठेवली आणि मधलं अपथ्याचं व्याधी असून सुद्धा जन्माला येणारा प्रत्येक जण रोगी असं समजलं पाहिजे. रोगी कशाचा आहे? भवरोग झालेला आहे. कोण म्हणेल मला काय रोग वगैरे काय नाही, BP नाही, शुगर नाही, असला रोग नाही बरं काय. तो हा रोग एखाद्या गोष्टीनं बरा करता येईल किंवा त्यातून मृत्यूनंतर सुटेन सुद्धा आपण, पण मृत्यूनंतर सुद्धा न सुटणारा एक रोग आहे, तो म्हणजे भवरोग आहे. लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे बरं काय. आत्ताचे आपले आजार, आपले व्याधी शरीराच्या ह्या मृत्यूनंतर संपतात, परंतु असा एक प्रचंड रोग मोठा आहे जो भवरोग आहे, ज्यानं मायेमुळे निर्माण होतो. मायाचं भव म्हटलेला आहे. भव म्हणजे संसार, जो निर्मिती होते तो संसार. आणि माया ही त्रिगुणात्मक आहे, 3 गुणानं याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून जो स्वैरवर्तन करतो, पहिला दृष्टांत दिलो अपत्याचा, तो अपत्यशाळा व्याधी आकडे साधूशी दुर्जनाची बुद्धी. ही जी अवघड घटना सांगितलेल्या आहेत ना, त्याचा अर्थ आहे मी स्वैरवर्तन करणार आणि शांत राहणार आहे आणि शांत झोपणार आहे. कसा शांत झोपेल सांगा बघू? मी कुणालाही ऐकणार नाही, कुणाचंही मानणार नाही, माझ्या पद्धतीनं करणार, कुठलेही पदार्थ खाणार आणि माझा रोग बरा करणार, असं होऊ शकत नाही. नंबर 2चा दृष्टांत, दुर्जनाची बुद्धी जर सज्जनानं जर कळली तर. आता हे कळलं का? नाही कळत. त्यासाठी आपण उदाहरण घेतलेलं होतं. तो आत असते त्याची दुर्बुद्धी आणि ती दुर्बुद्धी झाकलेली असते. त्यामुळे झाकलेली माया, आवरणयुक्त माया, आवृत्त झालेली माया जीवाला कळणार नाही. सज्जन व्यक्ती, साधू शब्द वापरलाय, सज्जन व्यक्ती हे जीवाचं प्रतीक आहे, उपमा दिलेली आहेत माऊलीने. आणि दुसरं दुर्जन हे शब्द जो वापरलेला आहे, दुर्जनाची बुद्धी हा शब्द मायेच्या शक्तीसाठी वापरलेला आहे. मायाशक्ती कळून याला त्याच्यावरला आवरण तरी दूर व्हायला पाहिजे. आवरण दूर होणं म्हणजे दुर्जन माणसाच्या मनातलं कळणं. मनात कसं कळेल सांगा बघू? ते झाकलेलं असतं आणि झाकलेलं असल्यामुळं मायेची जी आवरण शक्ती आहे ती तिथं काम करत असते, म्हणून त्याला कळत नाही. तिसरा दृष्टांत लोभी माणसाचा दिला. तो धन त्याग करत नाही, म्हणजे विषय आहे आणि विषयाची आसक्ती राहणार नाही, असं कधीच होणार नाही. हा तिसरा दृष्टांत माऊली पहिल्या एका 93 नंबरच्या ओळीमध्ये देतात. 94 नंबरच्या ओळीमध्ये परत 3 दृष्टांत दिलेत बघा. कायदा चोराला भीतो का? कधी नाहीच भिणार. कसा भील सांगा? कायदा फार मोठा प्रचंड आहे आणि ते मायेचं रूप आहे आणि चोर हे जीवाचं प्रतीक आहे आणि त्यामुळं चोराला शिक्षा होणारच, इतका कायदा मोठा आहे. जर त्यानं वरचा अपत्य केलं तर त्याला शिक्षाही होणारच आहे, याचंच वर्णन आहे. जर त्यानं गळ गिळायचा प्रयत्न जरी केला तर त्याला शिक्षा होणारच. जो गळ गिळायला कशाला जातोस रे बाबा? तो गिळणारच नाही. उलट ती विषयासक्ती आहे, त्या आमिषाला बघून गळ गिळायला जाऊच नकोस असं सांगण्यासाठी चोराचा आणि माशाचा जो दृष्टांत दिला तो त्यासाठी दिला. मासा कसा गिळेल
त्यामुळे रस विषयामध्ये फसलेला एखादा असेल आणि विषयासक्तीमध्ये अडकलेला असेल तर मायेला का जिंकू शकेल सांगा बघू, याचं वर्णन केलेलं आहे. आणि 6व्या दृष्टांत जो आहे ते 6व्या दृष्टांमध्ये पिशाच्याला भित्रा माणूस घालवून देईल का? जाऊन देणार नाही. म्हणजे सत्य जे आहे ते भ्रमिष्ठाला कळेल का? सांग मुद्दा काय बघा, भ्रम जो आहे तो भ्रमात असताना भ्रम म्हणून जाणवेल का? कोण भ्रम आहे, कोण भ्रमात आहे सांगा बघू. तर हा भित्रा मनुष्य आहे ना तो भ्रमात आहे. आणि भूत जे आहे ते भ्रमाचं स्वरूप आहे, विवशी. ह्या भ्रमात असताना मी भ्रमात आहे असं त्याला कळेल का? कळले तरच इथं दृष्टांत लागू पडेल. कोणता? की जर भित्रा मनुष्य त्या भूताला पळवून लावे, त्या पिशाच्याला पळवून लावे. पिशाच्य शब्द भ्रमाचं वर्णन आहे आणि जीव जो भित्रा आहे ते भ्रमिष्ठाचं वर्णन आहे. एखादा भ्रमिष्ठ माणसाला मी भ्रमात असताना मी भ्रमात आहे असं कळेल का? नाही कळणार. जसं एखादा माणूस स्वप्नात आहे आणि तो स्वप्नात फिरत असताना मी स्वप्न बघायला लागलोय असं त्याला कळेल का? नाही कळणार. तसं माया करून जाणं अवघड आहे. असे 5-6 दृष्टांत पहिल्यांदा दिले. 7वा आणि 8वा दृष्टांत जो आत्ता आपण बघितला, हरिण का बरं जाळं कसं कुरतडे? मुळात ते जाळं दिसत नाही. जाळं दिसत नाही, त्याच्यावर हिरवगार गवत घातलेलं आहे. हिरवगार गवत आहे, झाकलेलं जाळं आहे, म्युझिक लागलेलं आहे, ऐकताना तिकडं ध्यान लागलेलं आहे, संसाराकडलं ध्यान आहे. आणि म्हणे माया म्हणे मी जिंकणार आहे. सतत विषयाचा बहिर्मुखता आहे आणि बहिर्मुखता पाडसासारखी आहे. बहिर्मुख झालेल्याची सावधानता निघून जाते. बेसावध असलेल्यावरतीच मायेचा प्रभाव पडतो हे सांगायचं आहे. त्यामुळे हरिण जे आहे छोटंसं बाळ, आणि छोटंसं बाळ म्हणजे अल्पजीव, अल्प अंशात्मक जीव हे मोठं जाळं कुरतडू शकणार नाही. कुरतडील पण जर त्यानं शब्दाला नाही भुलला, त्या संगीताला भुलत नाही गेला. नंबर 2, जर त्या बारीक अशा कोवळ्या हिरव्यागार गवताच्या खाली, आकर्षक असणाऱ्या गवताच्या खाली असणारं जाळं जर त्याला दिसलं तर, पण दिसत नाही. मुळात तीच गोष्ट आहे, माया अशी झाकलेली आहे त्यामुळे दिसत नाही. गळ पण आमिषानं झाकलेला असतो. किती सुंदर उदाहरण आहेत बघा. तर ही तसंच आहे. मी भ्रमात असताना मला मी भ्रमात आहे असं मला कळणारच नाही. आणि शेवटचा दृष्टांत म्हणतात, मुंगी एखादा छोटी मुंगी मेरू पर्वत ओलांडेल का? त्यामुळे जीव असतो तो विषय त्या करून पुढे जाईल का? विषयाचा संग टाकेल का? नाहीच. विषयाचा संग टाकणं त्याला फार अवघड आहे. कारण ध्यानातही त्याच्या मनातही तोच विषय असतो आणि कृतीत ही विषयच असतो. कृतीत ही विषयाचा संघ असतो, विचारातही विषयाचा संघ असतो. ध्यायेतुम विषयान पुसा संगेस ते उपजायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधाविजायते. वर्णन हे माऊलीने केलेलं वर्णन, भगवद्गीता जे वर्णन करते 2ऱ्या अध्यायामध्ये, ते संपूर्ण मायेचं वर्णन आहे. विषय अनुकूल रूप धारण करतात त्यालाच माया म्हणतात. त्यामुळे नसलेली गोष्ट आहे वास्तविक. हे रूप जरी धारण केलं तर नसलेली गोष्ट आहे. नसलेली गोष्ट घालवायला काय अडचण आहे का? नाही. आता 96 नंबरमध्ये आणखीन एक वेगळा दृष्टांत, हा आपल्या व्यवहारातला दृष्टांत बघा. म्हणून गा पंडुसुता जैशी सकामान जिनवेची वनिता. एखादा सकाम पुरुष आहे त्याला बायकोला जिंकता येत नाही, बायकोच्या अधीन असतो. वनिता म्हणजे स्त्रीचं रूप आहे आणि स्त्रीला जिंकणं हे कामासक्ताला शक्यच नाही. स्त्रीला जिंकणं एखाद्या पुरुषाला शक्यच नाही. स्त्री हे मायेचं रूप आहे. हे वनिता शब्द जो वापरलाय तो मायेचं कमी लेखलेलं नाही बरं काय. स्त्री ही शक्ती आहे, मायेच्या द्वारे तिला कमी लेखायचं नाही. इथं शब्द वापरला की तिला जिंकायचं म्हणजे काय, तर तिला म्हणजे मायेला जिंकणं अवघड आहे. तसं स्त्रीच्या पोटातलं समजणं म्हणे स्त्रीच्या पोटातला कुणालाच थांगपत्ता लागत नाही. संस्कृत सुभाषित अशी खूप आहेत बघा की जग समजेल पण स्त्रीच्या मनात काय चाललंय हे कुणालाच कळत नाही. आता खरं खोटं ज्याने त्यांनी तपासावं. या ठिकाणी स्त्रियांना कमी लेखणं असा अर्थ नाही बरं काय. हे फक्त दृष्टांताच्या द्वारे आपण विचार करायला लागलोय आणि मायेच्या द्वारे दृष्टांत घ्यायला लागलोय आपण. त्यामुळं मायेच्या पोटात काय दडलेलं आहे हे मायेवर आसक्त झालेला कसं कळेल सांगा. विषय दोषरूप आहेत हे विषयातच बुडणाऱ्याला कसं कळेल सांगा.
विषयातून बाहेर तरी आला तर कळेल ना हा हे विषय दोषयुक्त आहेत म्हणून. मासा लांबून बघायला लागला आणि चाचपून बघितलं तर त्याला कळणार की या गांडूळ जो बांधलेला आहे त्या गांडुळाच्या आतमध्ये वाकडा गळ आहे की जो माझा घसा फाडणार आहे, माझी अधपात करणार आहे. तो गळ दिसतच नाही. मग त्याला काय करायचं आता, हा मुद्दा मांडलेला आहे. म्हणून मायेचं स्वरूप हे सुंदर भव्य दिव्य आहे आणि त्याच्या पाठीमागची रियालिटी जी आहे ती अत्यंत ओबडधोबड जरी असली तर तेच माझ्या सुखाचं स्वरूप आहे. मी माझी सुखरूपता तिथं मध्ये आहे. म्हणून मायेला दूर करूनच भगवंताचं दर्शन होणार आहे. यासाठी स्त्रीचं उदाहरण दिलेलं आहे. सकाम पुरुषाला स्त्री जसं जिंकणं कठीण आहे, कारण सकामतामुळे म्हणजे बायकोवर भक्ती जडली की तो आपल्या स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा दूर करतो ना. मुलगा एखादी मुलगी का, तर त्याची आसक्ती त्यावरती असते. म्हणून आपण म्हणतो ना, माझा 25 वर्षाचा लहानपणापासून मोठा मी केला आणि आता परत कुणाच्या का ताब्यात गेला, तिच्या ताब्यात गेला. कोण म्हणते हे? आई वडील बोलतात. आई वडील बोलतात याचा अर्थ काय? संत म्हणतात, अरे मी तुला एवढं समजावण्याचा प्रयत्न केला तरी तू सकाम असल्यामुळं त्या स्त्रीच्या ताब्यात गेला. माकड जसं तालावर नसतं ना, माकडवाले लोक असतात ना खेळ करणारे, त्यांच्या तालावर जसं नाचतं तसं स्त्रीच्या तालावर नाचणारा पुरुष काय जिंकणार आहे संसाराला? शक्यच नाही हे सांगायचं. आणि संसाराला या शब्दाचं म्हणजे स्त्रीला या शब्दाचा अर्थ मायेला. त्यामुळं माया नावाची स्त्री शब्द वापरलेला आहे, बाकी काही नाही. इथं स्त्रियांना कमी लेखणं वगैरे काही नाही. म्हणून गा पंडुसुता जैसी सकामन जिनवेची, जिनवे म्हणजे जिंकणे, वनिता म्हणजे स्त्री, तेवी मायामये सरिता न तरवे जीवा. सरिता म्हणजे नदी. ही मायामय असलेली नदी तरुण जाणं अवघड आहे. जसा कामू पुरुष सुंदर स्त्रीला जिंकू शकत नाही, तिच्याविषयी विरक्त होता येत नाही, त्याप्रमाणे ही मायारूपी नदी जी आहे ती सामान्य जीवांना तरुण जाणं शक्य नाही. जीव हा मायेच्या म्हणजे संसाराच्या पूर्ण आहारी गेलेला असतो, विषयासक्त झालेला असतो आणि त्यामुळं त्या जीवाला ही माया प्राप्त करणं, जिंकणं, संसार जिंकणं शक्य नाही म्हणण्यापेक्षा कठीण आहे. शक्य आहे. आता पुढच्या ओवीत 97 नंबरच्या प्रसिद्ध ओवी आहे माऊलींची की ज्यामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. आता इतका सगळे दृष्टांताचा अभ्यास झाल्यानंतर माऊली म्हणतात, मायामेता तरंती ते मामेव प्रपद्यते मायामेता तरंती. या श्लोकाचा जो भाष्य आहे ते एका तुकड्याचं हे 97 नंबरच्या ओवीमध्ये माऊली करतील आणि उपाय सांगतील. म्हणजे आता आम्हाला रडत बसायची काही गरज नाही की काय करायचं, म्हणून माऊलींचा उपाय आपण बघूया. आजची वेळ संपलेली आहे, थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो, विराम घेतो. पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.